आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत शहरातील अनधिकृत फ्लेक्समुळे शहराला विद्रुपीकरणासह वाहतूक समस्यांचे ग्रहण, संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सदरचा प्रकार थांबवावा, श्री हेमंत चौगले यांचे आवाहन। बारामतीप्रमाणे जत शहरातही ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी जत शहरवासियांकडून जोर धरू लागली आहे। जत शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे। फ्लेक्स लावणारे कार्यकर्ते फ्लेक्स लावताना त्यांनी देवस्थानला सोडले नाही। शहरात कोणाचाही वाढदिवस असो त्यांचा फ्लेक्स लावलाच जातो। त्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व नगर परिषद यांची परवानगी घेण्यात येते का? फ्लेक्स लावणारे हे एकदा फ्लेक्स लावल्यानंतर आठवडाभर त्यांचे फ्लेक्स काढत नाहीत। त्यामुळे त्या जागेवर दुसरा फ्लेक्स लावण्यावरून संघर्षाच्या घटनाही घडत आहेत। वास्तविक पाहता हे फ्लेक्स अधिकृत आहेत का? या फ्लेक्सची नगर परिषद नोंदणी फी भरली आहे की नाही हे बघण्याचे काम नगर परिषद प्रशासनाचे असले तरी नगर परिषद प्रशासन हे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहे। रस्त्यावर फ्लेक्स लावल्यामुळे वाहतुकीला व रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातही घडण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे फ्लेक्सवर ज्याचे फोटो टाकले जातात त्या फोटोमध्ये तडीपार समाज विघातक काम करणारे मटका, जुगार, अवैध व्यावसायिक यांचेच फोटो दिसतात। लहान लहान मुले यांचा ग्रुप, त्याचा ग्रुप, तसेच कार्यकर्त्यांच्या गळ्यात सोन्याच्या मोठमोठ्या साखळ्या असे फोटो लावल्याने याचा परिणाम भावी तरुण पिढीवर पडला असून ते गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळले आहेत, तसेच व्यसनाधीन होऊन वाम मार्गाला लागले आहेत। नुकतेच जत शहराचे कुटुंब प्रमुख व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे नेते श्री सुरेश शिंदे सरकार यांनी शहरात लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर तडीपार गुंडांचे फोटो छापले जातात। नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासन काय करते असा सवाल करीत त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला। नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी बारामतीमध्ये फ्लेक्सवर निर्बंध लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून बारामतीप्रमाणेच जत शहरातही ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवर त्वरित बंदी घालण्यात यावी अशी मागणीही जत शहरवासियांकडून व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे। नमस्कार, मी हेमंत चौगले, माहिती अधिकार कार्यकर्ता। आज आपण एक ज्वलंत प्रश्नावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे जत नगरपालिकेच्या हद्दीत व जत शहराच्या आवारात चालू असलेली बॅनरबाजी। जत शहराच्या शाळा असेल, हॉस्पिटल असतील, मोक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, वेगवेगळ्या मंडळांचे, वेगवेगळ्या संघटनाचे कार्यकर्ते ज्यांचे 18 पूर्ण पण नाहीत असे जे काही बाल युवक आहेत यांचेही पोस्टर लागलेत। खरं बघता शहराचं विद्रुपीकरण या पोस्टरने केलं आहे। राजकीय पक्ष असतील, त्यांचे नेते असतील, त्यांचे वाढदिवस असतील, कुठल्या सण आला जयंतीला की कोणत्याही प्रकारची रितसर परमिशन घेत नाहीत, कोणत्याही प्रकारच्या ना हरकत दाखले घेत नाहीत व बॅनरबाजी केली जाते। खरं पाहता जत नगरपालिकेने याकडे ज्वलंत प्रश्न म्हणून पाहणं गरजेचं आहे। व्यापारपेठ असेल, हॉस्पिटल एरिया असेल किंवा शाळेंचे आवार असेल, इथं सर्रास गाव गुंडांचे पोस्टर लागले। त्या ठिकाणी वरती त्यांचे आश्रयदाते राजकारणी लोक पण आहेत त्या पोस्टरवर। आमची नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे की आपण सर्व पोस्टर्सवर, सर्व अनधिकृत पोस्टर्सवर कडक कारवाई करावी। ते सर्व पोस्टर ज्या पोस्टरने परमिशन घेतली नाही बॅनरबाजी करताना त्यांचे रितसर ना हरकत दाखले चेक करावे। नगरपालिकेला ते पैसे भरलेत का याची खातरजमा करावी। कारण तसं पाहता प्रॉपर्टी ऑफ डिबेसमेंट ऍक्ट प्रॉपर्टी 1976 आणि अमेंडमेंट झाल्यानंतर डिबेसमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 2007 या नियमानुसार जर बघता गेलं तर राजकीय बॅनरबाजी करत असताना किंवा सामाजिक बॅनरबाजी करत असताना या लोकांनी नगरपालिकेची ना हरकत दाखला घेणं गरजेचं आहे। त्या अनुषंगाने ते पैसे भरणं गरजेचे आहेत। महसूल विभागाचे ना हरकत दाखले घेणं गरजेचे आहे, तरच अशा पोस्टरना परमिशन दिली गेली जाऊ शकते। पण हे अनधिकृत पोस्टर शहराला विद्रुपीकरण प्राप्त करून दिलंय। आमची नगरपालिकेच्या सेवांना कळकळीची विनंती आहे, आपण याच्यावर कडक पावले उचलावीत व हे अनधिकृत पोस्टर्स काढून टाकावेत। असं न केल्यास डिपार्टमेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 2007 नुसार त्यांच्यावर 50,000 रुपये दंड व 6 महिन्याचा कारावास अशी शिक्षा त्यावर कायद्यानुसार केली आहे। ही कडक कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत का असा आमचा जत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना सवाल आहे। चौगले सर, मला एक सांगा, आपण एक विद्वान आहात, आपण एक सामाजिक भावनेतून आपण इतका मोठा विषय हाती घेतलेला आहे। खरोखर हा विषय अतिशय सुंदर आहे। बारामतीच्या धर्तीवर जत तालुक्याच्या सुद्धा ह्या चाललेल्या फ्लेक्स बद्दल तुम्ही कुठं तक्रार केली किंवा कुठं काय केलं का, किंवा काय पुढे कशा पद्धतीने याला सामोरे जाणार आहात? जर नगर परिषदेने ज्या धर्तीवर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याप्रमाणे बारामतीत बॅनरबाजीवर अतिशय कडक कायदेशीर कारवाई केली आहे,
त्या धर्तीवर जर नगर परिषदेने केलं नाही तर मान्य जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे रितसर तक्रार करणार आहोत व जे अधिकारी कर्तव्यात कसूर करतील त्यांच्यावर दप्तर दिनांगी कायदा असेल किंवा कर्तव्यात कसूर केलं म्हणून केस ऑफ निग्लिजन्स म्हणून आपण त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही तक्रार दाखल करू. जर अधिकारी कारवाई करणार नसतील तर अधिकाऱ्यांवर कारवाई होणं अपेक्षित आहे. आतापर्यंत तुम्ही यासाठी कुठं पाठपुरावा केला का कुठं कुणाशी भेटला किंवा तुमचं म्हणणं कुणापाशी सांगितलं का? नाही, नगर परिषदच्या कानावर आम्ही तोंडी माहिती दिली आहे की हे शहराचं विद्रुपीकरण या फोटोसमोर चाललंय, हे आपण लवकरात लवकर काढावं अशी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना आम्ही कल्पना दिली आहे. ठीक आहे. लोकशाही महाराष्ट्रामध्ये आपण बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले शतशः आभारी आहोत. धन्यवाद. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.